हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे असफळ व्हावे। सर्व संतांना नमस्कार, सद्गुरुनाथांना नमस्कार, आपणा सर्वांना नमस्कार करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। काल आपण 18 नंबरच्या ओवीपर्यंत पहिल्या श्लोकावरचं माऊलींचं भाष्य पाहिलं होतं। एकूण त्यावरती 3च ओव्या होत्या आणि त्या ओव्यावरती माऊलींनी हा योग आपण कुणाला पहिल्यांदा सांगितला त्याचं वर्णन केलेलं आहे। पहिल्यांदा तो सूर्याला सांगितला, मग सूर्यानं मनूला सांगितला आणि मनूनं इक्ष्वाकूला त्याचा उपदेश केला। अशी ही कथा मागची भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात। आणि त्यानंतर हा कसा लुप्त झालेला होता, हा जो योग आहे तो योग लुप्त झालेला होता, म्हणजे कर्मयोग आणि निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग हा लुप्त झालेला होता। नंतर तो बंद पडला, त्यामुळं त्याचं अनुष्ठान झालं नाही असं भगवान ते श्रीकृष्ण म्हणतात। आणि म्हणून मी तुला सांगत आहे, तू त्या पात्रतेचा आहेस म्हणून तुला सांगत आहे। म्हणजे जसे इक्ष्वाकू किंवा मनू हे राजे होऊन गेले, ते क्षत्रिय राजे होते आणि क्षत्रिय राजांना सांगण्याचं कारण आहे की राजा हा प्रजेचा भगवंतच असतो, ईश्वर असतो, असं एक वर्णन श्रुतीनं शास्त्रानं केलेलं आहे। राजा हा ईश्वरासारखा असतो, कारण तो पालनपोषण प्रजेचं करतो। जसं देव पालनपोषण सगळ्यांचं करतो तसा राजासुद्धा पालनपोषण करतो। त्यामुळे राजा हा ईश्वरासारखा आहे, जबाबदार आहे आणि त्याच्याकडून काहीतरी दयेनं प्रजेसाठी काहीतरी करताय जर हा योग माहिती असेल तर। म्हणून जसा मनूला इक्ष्वाकूला सांगितला तसा तुला पण मला आता सांगावा लागणार आहे, कारण मधल्या काळामध्ये तो काही कारणास्तव लुप्त झाला होता। त्याचं वर्णनही सुद्धा केलेलं आहे की हा लुप्त होण्याला काय कारण आहे याचं माऊली वर्णन करतात। माऊलींनी सांगितलेलं आहे हा योग नष्ट होण्याला कारण काय। कालच्या ओव्या आपण बघितल्या होत्या 16, 17, 18। मग देव म्हणे पंडुसता, हाची योगा मी विवस्वता, कथिला तरी ते वार्ता बहुता दिवसाची। मग तेने विवस्वते रवी, हे योगस्थिती आघवी, निरूपली बरवी मनुप्रती। मनुने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकूला उपदेशिली, ऐशी परंपरा विस्तारली आद्य हे गा। अशी परंपरा सुरत आलेली आहे। दुसरा श्लोक, एवं परंपरा प्राप्तम मीमं राजसयो विदु, स कालनेह महता योगो नष्ट परंतप। परंतप शब्द अर्जुनाला वापरलेला आहे। याप्रमाणे परंपरेने प्राप्त झालेल्या योगाला राजर्षी म्हणजे क्षत्रियातील तत्वद्रष्टे जाणत होते। पण हे परंतप अर्जुना, मध्यंतरी पुष्कळ काळ गेल्याने या लोकी हा योग संप्रदाय रहित झाला, म्हणजे लुप्त झाला। इथं शब्द नष्ट वापरलेला आहे, पण खऱ्या अर्थानं नष्ट शब्दाचा अर्थ काही काळ दृष्टीआड झाला किंवा तो आचरणात नव्हता, संपला होता असं म्हणता येत नाही। म्हणून नष्ट शब्द लुप्त झाला या अर्थानं आहे। त्यामुळे परंपरेनं आलेला हा योग जो होता ते क्षत्रियातले जे राजे तत्वद्रष्टे होते ते जाणत होते आणि म्हणून काळयुगामध्ये हा योग लुप्त झालेला आहे। राजर्षी शब्द वापरलेला आहे। राजर्षी म्हणजे राजा, राज्य करणारे ऋषी, फार महत्त्वाचा शब्द आहे तो। राजर्षी शब्दाचा अर्थ आहे राज्य करत होते, पण ते त्यांचं वर्तन मात्र ऋषीसारखं होतं, तत्वद्रष्टे होते। राज्य सांभाळणारे हे विद्वान लोक आणि सज्जन लोक होते आणि त्यांच्यासाठी राजर्षी शब्द वापरलेला आहे। आणि राजांनी कर्मयोग आणि ज्ञानयोग विद्या जाणली
आणि ते प्रजेसाठी आदर्श ठरलेले होते. खूप राजांची उदाहरणं, त्यातलं एक उदाहरण आपल्याला भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे, जनक राजाचं. जनक राजा आहे, भरत राजा आहे, यांची उदाहरणं जी आहेत ही उदाहरणं राजर्षी राजांची आहे. राजर्षी म्हणजे राज्य चालवणाऱ्या ऋषींची आहेत ती. वास्तविक अशा विद्वान माणसांच्याकडं कोणत्याही प्रकारची सत्ता असायला पाहिजे. विद्वान लोक ज्यावेळी सत्तेपासून बाजूला राहतात तेव्हा गुंड लोक सत्तेवर येतात आणि समाजाचा विध्वंस होतो. आज आपल्याला अनेक वर्षात जे चाललेलं चित्र आपण पाहतो, आपल्या देशामधलं, समाजामधलं, राज्यामधलं, या ठिकाणी बरेच वेळा फारसे चांगली लोक सत्तेवर आली नाहीत, आलीत ती जास्त काळ टिकली नाही. त्यामुळे सज्जन लोकांच्याकडे सत्ता जर असेल तर निश्चितपणाने ती सत्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं निपक्षपातीपणानं निस्वार्थीपणानं चालवली जाते, असा हा उदाहरण आहे. म्हणूनच भगवंताने हा योग भलत्या सलत्याला कुणाला सांगितला नाही, तर जे सज्जन आणि विद्वान होते, तत्वदृष्टी होते, त्यांना राजर्षी शब्द वापरलाय. राजर्षी म्हणजे राज्य चालवण्याची कुवत असलेले, दुसरी गोष्ट विद्वान असलेले, ज्यांना शास्त्र ठाऊक आहे, ज्यांना प्रजेबद्दल ज्यांना कळवळ आहे, प्रेम आहे, अशाच व्यक्तींच्या हातात राज्य असायला पाहिजे. आणि म्हणून ती उदाहरणं दिलेली आहेत. इथं म्हणलेलं आहे, पूर्वीचे राजे जे होते त्यांची वागणूक होती, म्हणजे सुरुवातीला ते राजे जरी राज्यपदावर होते तरीसुद्धा, किंवा त्यांचे वडील राजे होते तरीसुद्धा, लहानपणी बालपणी ते ब्रह्मचर्य आश्रमाचा पालन करायचे. म्हणजे ब्रह्मचर्य व्रत धारण करून गुरुग्रही राहून शिक्षण घेतलेल्यांची उदाहरणं खूप आपल्याकडे आहे. हे राजे नंतर झाले. प्रभू रामचंद्रांचं उदाहरण आहे, त्यांनी असं अगदी व्यवस्थित ऑफिशियल असं शिक्षण घेतलेलं आहे. दोघा भावांनी किंवा त्या सगळ्या भावांनी त्यांच्याकडं धनुर्विद्येचं म्हणा किंवा शास्त्राच्या ज्ञानाचं व्यवस्थित शिक्षण घेतलेलं आहे. योग वशिष्ठ आपण बघितलं की योग वशिष्ठामधले सगळं तत्त्वज्ञान जे आहे ते वशिष्ठांनी सांगितलेलं रामाला प्रभू रामचंद्राला सांगितलेला उपदेश आहे. आता हे अवतारी पुरुष होते तरीसुद्धा त्यांनी गुरूंच्याकडून तत्त्वज्ञान जाणून घेतलं होतं. का तर पुढे जाऊन त्यांना राज्याचा कारभार सांभाळायचा होता, आणि या सगळ्या गोष्टीसाठी निपक्षपातीपणा, निस्वार्थीपणा, दया, कृपाळूपणा, हा सगळ्या गोष्टी राजामध्ये असायला पाहिजेत. आणि याचं शिक्षण लहानपणी दिलं जायचं. तरुणपणी ते लग्न करायचे, संसार करायचे, राज्य चालवायचे, आणि वृद्धपणी ते नियमाप्रमाणे संन्यासाश्रम किंवा वानप्रस्थाची वाट पकडायचे. हे कित्येक राजांचं जर चरित्र आपण बघितलं तर हे त्यावरून कळतं. म्हणून राजे लोकांना आणि क्षत्रिय लोकांनाच हा योग सांगण्याचा भगवंताचा उद्देश जो आहे तो त्या पद्धतीचा आहे. म्हणून हा लुप्त झालेला योग मी तुला सांगतो, कारण तू जबाबदार आहेस, तू आता राजा बनणार आहेस. सगळं भगवंताला माहिती आहे अर्जुनाबद्दलचं, त्यामुळे अर्जुन आता राजा बनणार आहे. राजाला ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. म्हणून मी हे सांख्य तत्त्वज्ञान तुला आता सांगायला निघालो. हे सांगण्याचं कारण ते आहे की पूर्वी ही सगळ्या राजांनी तसं केलं. हे राज्य करताना अलिप्तपणाने राहायचे, त्यात राज्यात इंटरेस्ट घ्यायचे नाहीत किंवा आपल्या मुळाबाळासाठी प्रॉपर्टी तयार करायची नाहीत. आज अलीकडे आपण बघायला गेलं तरी उलटी गोष्ट आपल्याला लक्षात येतं. मग अशा राजांचं व्यवस्थापन किती चांगलं असेल बघा, त्यांचं प्रशासन किती चांगलं असेल हे यावरून लक्षात येतं. जुने जर आपण काही इतिहास जर बघितले, म्हणजे वर्णन केलेले पुराणामधले राजांची व्यवस्थापन जी कौशल्य होतं फार सुंदर होतं. अलीकडे जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षीच होते, राजर्षी होते. शाहू महाराजांना सुद्धा राजर्षी म्हणतात. त्याचं कारण ते आहे, शाहू महाराजांना राजर्षी म्हणण्याचं कारण इतका अलिप्तपणा, राज्यात कसल्या प्रकारचा इंटरेस्ट नाही, फक्त प्रजेचं कल्याण, या पलीकडे दुसरा उद्देश नाही. याला खरा कर्मयोग म्हणतात. मग या कर्मयोगाचा अनुष्ठान होण्यासाठी कुठलं तरी कोणतरी शिक्षण द्यायला पाहिजे ना. त्या काळातल्या ब्राह्मणांनी सुद्धा पुढाकार घेऊन अशा राजांना घडवलं. इथं आज आपण छत्रपतींच्या बद्दल विचार करतो तेव्हा त्यांना घडवण्यामध्ये संत तुकोबा आणि समर्थांचा केवढा मोठा श्रेय आणि वाटा आहे हे आपल्या लक्षात येतं. फार अगदी खाजगी आणि गुप्त बैठका सुद्धा समर्थांच्या बरोबर त्यांच्या झालेल्या आहेत, हे त्यांच्या चरित्रावरून आपल्याला लक्षात यायला लागतं. त्यामुळे कुणीही किती नाकारावं की त्यांनी काही मार्गदर्शन केलं नाही छत्रपतींना, पण निश्चित मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणूनच छत्रपती अशी ही गनिमी कावा जे होता ते गनिमी कावा या असल्या लोकांच्याकडून शिकलेले होते. त्यांना राजर्षी म्हणतात. यांनाच हा योग सांगायला पाहिजे. छत्रपती घडले त्याला कारण त्यांच्या पाठीमागे मार्गदर्शन करणारे गुरु तेवढे होते.
आणि त्यांनी का मार्गदर्शन केलं तर राजाच्या हातात सत्ता असते आणि सत्तेचा वापर व्यवस्थित करता आला पाहिजे, म्हणून त्यांना हा योग माहिती पाहिजे. त्यांना ज्ञाननिष्ठा म्हणजे काय माहिती पाहिजे, कर्मनिष्ठा म्हणजे काय माहिती पाहिजे. म्हणून पूर्वीचे राजे आलिप्तपणाने सगळं करायचं. इथं जनकाचं उदाहरण पुन्हा पुन्हा आपण घेतो. गृहस्थाश्रमी होते, गृहस्थाश्रमी असताना सुद्धा जीवनमुक्त पुरुष होते. ब्रह्म जाणणारे आत्मज्ञान झालेले पुरुष होते. ते आत्मज्ञान झालेले नसते तर शुकासारखे हे वैराग्यशील पुरुष जे जन्मताच वैराग्यवान होते ते त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेले नसते. क्षत्रिय राजा आणि त्यांच्याकडे शुकाचार्यासारखा वैराग्य असणारा पुरुष मार्गदर्शनासाठी गेलेला आहे. जनकाने मार्गदर्शन केलंय शुकाचार्यांना, हे वर्णन आपल्याला बघायला मिळतं. ह्यात व्यासानीच सांगितलं, तू काही ऐकत नाहीस माझं ना, एवढं तरी ऐक, जनकाची एकदा भेट घे, जनकाची एकदा भेट घे. आणि वडील म्हणतात, त्यांना माहीत होतं आपण पूर्ण पुढे गेलोय. मागच्या वेळा तो प्रसंग आपण बघितलेला होता की व्यास आले शुकाचार्य तिथून गेले. त्यावेळी स्त्रियांना लज्जा उत्पन्न झाली नाही, पण व्यास आले आणि आंघोळ करणाऱ्या स्त्रियांना लज्जा उत्पन्न झाली आणि त्यांनी आपली कपडे सावरली, असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. त्यावेळी शुकाचार्यांना आणि व्यासांनाही कळलं की शुकाचार्यांचा अधिकार केवढा होता आणि त्या अधिकाराच्या बळावर थोडा का असताना अहंकार त्यांच्याकडे होता. हा अहंकार व्यासांना घालवायचा होता, म्हणून म्हटले एकदा जनकांच्याकडे जा. आणि खरंच जनकांच्याकडे गेल्यावरतीच त्यांना काय असतो अहंकार आणि तो कसा घालवायचा आहे याचं ज्ञान प्राप्त झालं. मुद्दा आहे, जनकासारख्या राजांनी गृहस्थाश्रम सांभाळून सगळं राज्य सांभाळून सुद्धा जीवनमुक्तीचा अनुभव घेतला. आणि म्हणूनच अशा क्षत्रिय राजांना तत्वज्ञान सांगणं हे गुरूंचं काम आहे, म्हणून त्यांनी केलं. ते लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. म्हणून इथं शुकासारख्या वैराग्यशाल पुरुषाला सुद्धा जनकाने राज्य कसं करा जनकाने मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे जनक राजा विद्वान आणि इतका विद्वान होता की तो मोठमोठ्या पंडितांना आपल्या राजवाड्यामध्ये चर्चेसाठी आमंत्रण द्यायचा. खूप त्यांना भेटवस्तू पण द्यायचा, पण चर्चा घडवायचा. या चर्चेतनंच एक सुरुवात झालेली की ज्याला आपण अष्टावक्रची गीता तयार झाली, ही चर्चेचाच परिणाम आहे बरं का. अष्टावक्र गीता आपल्याला कदाचित ठाऊक नसेल, अगदी कमी श्लोकाची, मला वाटतं 100-125 श्लोकच आहे, पण त्यामध्ये सांगितलेलं तत्वज्ञान उच्च दर्जाचं आहे. आणि तेही कुणी अष्टावक्रसारख्या 8 ठिकाणी वाकड्या असणाऱ्या एका ऋषीने सांगितलेलं तत्वज्ञान. आणि हे कुणाला सांगितलं? जनकाच्या ठिकाणी हे तत्वज्ञान सांगितलं. त्यानंचा प्रश्न होता ना, स्वप्नातलं खरं काय हे सत्यातलं जागृतीतलं खरं, ह्या एका प्रश्नावरती अष्टावक्र गीतेचा जन्म झालेला आहे. म्हणजे विचार करण्यासारखा मुद्दा आहे की जनक राजा संसारी आणि राज्य चालवत होता, तरी सुद्धा मुक्ततेचा अनुभव त्याने घेतला, इतरांना सुद्धा उपदेश केला. तसेच छत्रपती शिवाजीराजांचा सुद्धा उल्लेख करणं फार गरजेचं आहे. म्हणून इथं हा योग लुप्त झालेला होता, म्हणून कोणीतरी सांगायला पाहिजे ना कुणाला तरी. आणि हे सांगणारा अधिकारी पुरुष लागतो. आणि अधिकारी कोण? अवतारीच आहे श्री भगवान. ते भगवानाने श्रीकृष्णाने हा योग इतरांना सांगितला आणि ते म्हणतात तुला आता अर्जुना तुला सांगतो. माऊलींनी सुद्धा हा योग 6व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. हा जो योग होता याचा फारसा उल्लेख भगवद्गीतेमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. पण 6वा अध्याय जर ज्ञानेश्वरीचा आपण अभ्यासला, त्यामध्ये योगाच्या सगळ्या प्रक्रिया, कुंडलिनी जागृत कशी करावी याचं वर्णन जे आहे, आसनं जे आहेत, यम नियम जे आहेत, त्या यम नियम कसे असतात, प्राणायाम कसले असतात, प्राणायामांचे परिणाम काय होतात, हे गीतेनं अजिबात वर्णन न केलेल्या गोष्टी माऊलींनी वर्णन केलेले आहेत. याचा अर्थ आहे कुठेतरी रेकॉर्ड असायला पाहिजे. रेकॉर्ड नसेल तर पुढील पिढीला काय होईल की काहीतरी वेगळं वाटायला लागेल, असलं काही नव्हतंच वाटतंय असं वाटायला लागेल. म्हणून माऊलींनी सुद्धा नाथपंथी योग जो नष्ट झालेला होता तो माऊलीने कुंडलिनीच्या द्वारे सांगून 6व्या अध्यायामध्ये अगदी रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. आणि अर्जुनाला सांगण्याचं कारण तो आहे, तोही गृहस्थाश्रमी आहे, तोही राजर्षी म्हणजे सज्जन माणूस आहे. आणि सज्जन माणूस असल्यामुळं देवाचा भक्त आहे आणि असा राजा होणार आहे, तर याला हे माहिती पाहिजे. म्हणून धर्म आणि नीतीचे राज्य जाऊन पुढे पुढे हा लुप्त होत गेला. धर्माचं राज्य नष्ट झालं, नीती संपत आली. आजही ती स्थिती आहे. आजही फक्त अर्थ आणि काम, 4 पुरुषार्थापैकी अर्थ आणि काम याचाच विचार केला जातो. धर्म आणि मोक्ष हे 2 पुरुषार्थ तसेच राहिलेले आहेत, दुर्लक्षित राहिलेले आहेत.
त्यामुळं तो कुणाला तरी समजायला पाहिजे. म्हणून भगवद्गीतेच्या द्वारे भगवंतांनी हा योग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्ञानेश्वरीने त्याचा विस्तार केलेला आहे. त्यामुळे इथं आपल्याला बघायला मिळतं की अर्थ आणि काम यांच्या हातात सत्ता गेल्यामुळं हा योग लुप्त झाला. जर हा योग धर्म आणि मोक्ष यांच्या हातात असता तर तो लुप्त झाला नसता. धर्मानं केलेलं राज्य जे आहे ते मोक्षापर्यंत जातं, पण मध्येच अर्थ आणि कामाची जी मधली अडचण आहे त्या मधल्या अडचणी ओलांडल्या तर ना. म्हणून अर्थ आणि काम हे मधल्या अडचणी नाहीत बरं काय, पण ते मदतीला येणाऱ्या गोष्टी आहेत. त्याला अडचण समजणं बरोबर नाही. मधला अर्थ पुरुष आहे, दुसरा पुरुष, आणि तिसरा पुरुषार्थ कुठला आहे तर काम आहे. कामाची मदत घ्यावीच लागते आणि अर्थ म्हणजे संपत्तीची सुद्धा मदत घ्यावी लागते आणि दोन्हीच्या आधारानं मोक्षापर्यंत वाटचाल करायची असते. पण हे सांगायला पाहिजे ना. म्हणून हे लुप्त झालेल्या गोष्टी योग लुप्त झाला म्हणून माऊली सुद्धा आता भाष्य करून सांगणार आहे. ते 19व्या ओवीमध्ये बोलतात बघा. मग अनेक या योगाते, हां बरोबर, मग अनेकही या योगाते राजर्षी झाले जाणते, परी तेथून आता सांप्रते नेनिजे कोणी. खूप राजे होऊन गेले, आणखीन राजसी या योगाला जाणणारे होऊन गेले, पण तेव्हापासून आजच्या काळापर्यंत या योगाला कोणीही जाणत नाही. म्हणून तुला मला सांगावा लागतो हा योग. म्हणून भगवद्गीतेच्या द्वारे त्याने तयार केलेला आहे. आता त्यावेळी गीता सांगताना काय काय सांगितलं होतं काय माहिती, पण व्यासाने त्याचं जे पुनर्मुद्रण जे झालेलं ते फार सुंदर झालेलं आहे. जे व्यवस्थित मांडणी केलेलं आहे. आपण म्हणतो ना एडिटिंग करणं, आपण एडिट करतो ना बऱ्याचशा गोष्टी जे झालेले असतात त्या व्यवस्थित करून परत मांडणी करणं, याला एडिटिंग करणं म्हणतात. व्यासाने एडिटिंग केलेलं आहे, संपादन नंतरचं केलेलं आहे आणि त्यामुळे ते व्यवस्थापना त्यामध्ये आलं नाही. तर हा पहिला अध्याय मी तुला सांगतो, तुला आता दुसरा अध्याय सांगतोय असं तत्वज्ञान सांगितलं नसणार, डायरेक्ट सांगायला चालू केलं असणार. पण अध्यायांची जुळणी कुणी केली? व्यासाने. पूर्वी वेद पण 4 वेद पण असे एकत्रच होते, पण व्यासाने नंतर जी उत्तर मीमांसा मांडली त्यामध्ये वेदांची विभागणी बरोबर विषयवार केली. अर्थ काय तो वेद असेल, तो यजुर्वेद असेल, सामवेद असेल, या सगळ्यांची व्यवस्था त्यांच्या त्याच्या विषयानुसार विभागणी केली. त्यामुळे 4 वेद तयार झाले. खरं पाहता भगवंताच्या मुखातून निश्वासातून निघणारे जे वेद आहेत ते वेद मात्र कसे असावेत? एकसारखे असावेत. एकसारखं तत्वज्ञान, कर्मकांड, वेदांत असा एकत्र सांगितलेला असावा. पण नंतरच्या टप्प्यामध्ये त्याची मांडणी व्यवस्थित झालेली आहे. म्हणून पूर्वमीमांसा निर्माण झाली त्याला कारण ते आहे, त्याचं विभागणी झाली. त्यामध्ये नुसतंच कर्म सांगितलेलं आहे, कर्मकांड सांगितलेलं आहे. पण नंतरच्या टप्प्यात जी उत्तरमीमांसा व्यासाने मांडली ना त्याला वेदांत म्हणतात. जे उपनिषदांचं ज्ञान, भगवद्गीतेचं ज्ञान जे आहे आणि ब्रह्मसूत्राचं ज्ञान जे आहे, ही तिन्ही जे आहेत त्रयसूत्री, याला प्रस्थानत्रयी म्हणतात. या प्रस्थानत्रयीचा विचार व्यासाने केला आणि नंतर मांडणी केलेली आहे. मधल्या काळात लुप्त झालेली गोष्ट जी होती अशी भगवंतांनी पुढं आणलेली आहे. अर्जुनाच्या रूपानं आपल्याला हा योग सांगायला लागलेला आहे. आपण काय क्षत्रिय आहोत, ब्राह्मण आहोत, वैश्य आहोत की काय याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्ही गृहस्थाश्रमी आहोत ही एक गोष्ट आपल्याला लागू पडते. आणि गृहस्थाश्रमाला येणारे जे प्रॉब्लेम आहेत ते डोळ्यापुढं ठेवून भगवद्गीतेची रचना झालेली आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. संन्यासासाठी भगवद्गीता सांगितलेली नाही. जर पहिल्यापासून शेवटपर्यंत जर व्यवस्थित अभ्यास जर ज्ञानेश्वरीचा केला, आपण भगवद्गीतेचा केला, तर प्रापंचिक लोक आहेत त्यांच्यासाठी खास. कारण अर्जुनच प्रापंचिक होता ना, नंतर मग संन्यासाला सांगितली असती. भगवद्गीता सांगायची असेल तर भीष्माचार्यांना सांगितली असती, नाही सांगितली. त्याला कारण आहे. त्यातल्या त्यात विद्वान पुरुष असलेला विदुराला सांगितली असते, नाही सांगितली. याला अर्थ आहे ती सांगणं क्षत्रियाला, तोही प्रापंचिक असणं फार गरजेचं आहे. आणि जो राजा होणार होता अशांनाच सांगावं लागतं. आपण कुटुंब प्रमुख असतो, खासदार आमदार असतो, म्हणून बरेच वेळा म्हणतात की प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र प्रत्येक राजकर्त्यानं वाचलंच पाहिजे, अशी कंपल्शन केलं पाहिजे. तरच त्यांना त्याचा पेपर देऊन झाल्यानंतर मगच आमदारकीचं तिकीट दिलं पाहिजे. की सगळं अभ्यासलं एवढं ना राजनीती कशी असते, मगच आमदारकीला उभा राहावं त्यांनी, किंवा आणखीन कुठली तरी पदं भोगावी. नाही तर तुला जर राज्य करायची माहिती नसेल तर आता तशीच परिस्थिती आहे. किती त्यातले शाणे आहेत माहिती नाही, आणि आपण कुणाला वेडे म्हणू शकत नाही. म्हणून शाणेही म्हणता येत नाहीत आणि वेडेही म्हणता येत नाहीत. वेडे म्हणलं तर अंगलट येतं आणि शाणे म्हणलं तर आपल्याला अपराध होतो आपल्याकडून, यांना शाणं कसं म्हणायचं म्हणून. त्यामुळं आत्ता चाललेला जो विध्वंस आहे राज्यशासनामधला, कुठले आहे, भारतामध्ये असेल आणखीन कुठं, तर याचं कारण आहे
ह्या विद्येचा लोप झालेला आहे. धर्म आणि नीती, धर्म आणि मोक्ष काय आहे हे अर्थ कामामध्ये लुप्त झालं. अर्थ आणि कामानं या धर्माला आणि मोक्षाला झाकून टाकलेला आहे. त्यामुळे दिसतच नाही, तो दिसतोय फक्त अर्थ प्राप्ती करायची. हे मिळवा, ते मिळवा, हे करायचं, कसं करायचं, मारून मिळवा, विश्वासघात करून मिळवा, लबाडी करून मिळवा, तर मिळवा, हे धोरण आखल्यामुळं. आणि हे धोरण आखल्याला कारण आहे काम नावाचा शत्रू, इच्छा. काम शब्दाचा अर्थ आहे इच्छा. इतक्या प्रबळ भोगाच्या इच्छा आहेत, मला हे हवं ते हवं, या नादामध्ये कसंही लुबाडलं जात आहे. गरजा वाढण्याचं कारण हे आहे. धर्माला धरून जेव्हा एखादा अर्थ भोगला जातो आणि धर्माला धरून जर काम भोगला जात असेल तर तो काम आणि अर्थ श्रेष्ठ दर्जाचा पुरुषार्थ आहे. नंतर त्याला पुरुषार्थ म्हटलं नसतं, की जो घेऊन जाणारी एक शिडी आहे मोक्षापर्यंतची. अर्थ आणि काम ह्या पायंड्या आहेत, त्याच्यावर पाय ठेवून पुढे जायचं आहे, पण त्याच्यातच आपण अडकलो, त्यामुळे मोक्षाकडे जायची वाटच थांबली. याला कारण इथं भगवद्गीता सांगते, हा योग लुप्त झाला, कोणी त्याचा अभ्यास केला नाही, पण तो अभ्यास सगळ्यांनी करावा म्हणून मी तुझ्या रूपानं जगाला हा उपदेश देत आहे, असं भगवंत म्हणतात. मग आणि की ही या योगाते राजर्षी जाहले जाणते, परी तेथून आता सांप्रते नेनिजे कोणी. 20 नंबरची उभी आहे, प्रसिद्ध उभी आहे, लिहून घ्यायची आहे. उभी फार मोठा सिद्धांत सांगितलेला आहे, खूप चिंतन याच्यावर करावं. या 20 नंबरच्या उभीवरती, जे प्राणी कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणूनही पडिला विसरू आत्मबोधाचा. मगापासून आपण चर्चा तीच करायला लागलोय. दोन गोष्टीची विचार माऊली सांगतात. भगवद्गीता उलगडून सांगण्याचं काम माऊलीने केलेलं आहे. भगवद्गीतेच्या मनात मनोगत काय होतं हे मनोगत माऊलीने जाणलं. आणि ते म्हणतात, जे प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी, मनुष्य प्राणीच म्हणून प्राणी हा शब्द मनुष्यासाठी वापरलेला आहे, कुठल्या 4 पायाच्या प्राण्यासाठी वापरलेला नाही. आणि यावरून एक गोष्ट लक्षात येते की मनुष्यासाठी हे तत्वज्ञान आहे. कामी भरू म्हणजे अतिशय विषयासक्ती. कामी भरू या शब्दाचा अर्थ आहे भयंकर हावरटपणा जो आहे संसाराविषयीचा. संसारातल्या सगळ्या पदार्थाचा मी मालक असायला पाहिजे, सगळे पदार्थ माझ्या मालकीचे असले पाहिजे, मी त्याच्यावरती सत्ता गाजवणार असलो पाहिजे. आता 16व्या अध्यायामध्ये फार सुंदर आसुरी संपत्तीचं वर्णन करताना खूप वर्णन केलेलं आहे. कुणाला मारून का असं ना मला ते प्राप्त करावं लागेल. त्यामुळे सत्ता पिपासा, अर्थ पिपासू वृत्ती जी आहे, ही वृत्तीच नंतरच्या सगळ्या विध्वंसाला कारण ठरले. म्हणून कामी भरू शब्द वापरलेला आहे. कामी भरू का, देहाची बरी आदरू, माझा देह आहे, मी देह आहे, याचं संगोपन मला करायलाच पाहिजे, हा मरता कामा नये, अशी मनात एक भावना आहे. मग याला वाचवायचं आहे, याचं संगोपन करायचं आहे, तर मला काहीतरी मिळवायला पाहिजे. याला सुख प्राप्त करायसाठी जी जी लागणारी सुखाची साधनं, भौतिक साधनं आहेत, ती मला गोळा करावी लागते. मग गोळा करायसाठी काय करायला पाहिजे, काय वाटेल ते करायला पाहिजे. काय वाटेल ते म्हणजे मग शास्त्रात धरायचं कशाला. जर मला ती साधनच जर गोळा करायची असतील तर शास्त्राचा अर्थ कशाला घ्यायचा. धर्म नाही, शास्त्र नाही, कुणालाही विचारणं नाही, फक्त मिळवणं एवढंच. कामी भरू आणि पुढे म्हणतात देहाची वरी आदरू. या देहासक्तीमुळं आणि कामासक्तीमुळं, कामासक्ती शब्दाचा अर्थ आहे शब्द स्पर्श रूप रसगंध, या त्रयमाती 5 जे आहेत विषय, या 5 विषयाबद्दल असणारी प्रचंड आसक्ती जी आहे ती मानवावर त्याचं एक गारुड आहे. आणि त्यामुळं बुद्धी मलिन झाली, भ्रांतियुक्त बुद्धी झालेली आहे. काय करावं काय करू नये याचं ज्ञान लुप्त झालं. तेच सांगतात योग लुप्त झाला म्हणजे काय, नेमकं काय करावं हे कळत नाही आणि नेमकं काय करू नये हेही कळत नाही. अशा वेळी ही जी संभ्रम अवस्था आहे याला समूह शब्द वापरलेला आहे. भगवद्गीता त्याला समूह, आणि समूहातूनच मूढ अवस्था प्राप्त होते. अशी मूढ अवस्था प्राप्त होण्याला 2 कारणं ज्ञानेश्वर माऊली स्वतःकडली देतात. यामध्ये दिलेलं नाही ना, भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये दिलेलं नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक श्लोकाच्या ठिकाणी आपण ज्ञानेश्वरीचं महत्त्व जाणून घेतोय, लक्षात घ्या. म्हणजे भगवद्गीतेला कमी लेखनं नाही, भगवद्गीता उलगडून सांगताना वापरलेली प्रतिभाशक्ती जी आहे अतिशय उच्च दर्जाची प्रतिभाशक्ती माऊलींची आहे. त्यामुळे माऊली हे नुसते कवी नव्हते, प्रतिभावान नव्हते, तर अवतारी पुरुष होते. याची बरेचशी आपल्याला त्यातून लक्षणं दिसतात. एक अर्थ बघा की जे प्राणिया कामी भरू, जे शब्द म्हणजे त्याची कारणं असे सर्व प्राण्यांचा विषयावर भर आहे आणि देहावरच अतिशय प्रेम आहे. या 2 कारणांनी लोकांना शुद्ध आत्मज्ञानाचा विसर पडलेला आहे.
म्हणजे खरा विसर पडण्याची कारणं जी आहेत ती दोनच सांगितलेली आहेत आणि खरेच आहेत. याच्यावर कॉन्सन्ट्रेशन जर कोणी साधकांनी केलं तर साधकाला आहेत निश्चितपणे आपल्या परमार्थ वाटचालीमध्ये प्रगती दिसायला लागेल. ही खरीच प्रगती करायची असेल तर, खरंच वाटचाल करून एखाद्या ध्येयापर्यंत आपल्याला जायचं असेल तर, आणि ध्येय जे आहे ते ध्येय प्रापंचिक नसावं. देहाला पकडून ध्येयापर्यंत जायचं आहे, पण जाताना ते प्रापंचिक किंवा सांसारिक नसावं. सांसारिक ध्येय नसतंच. संसाराला काय ध्येय म्हणायचं, मूळचा संसार आहेच, त्याला कसलं ध्येय मग पकडायला जायचं आहे. जे आहे ते प्राप्त आहे ते मिळतच राहणार आहे मला, कारण माझ्या वहीत ते लिहून ठेवलेलं आहे. माझं अकाउंट आता तयार आहे, त्या अकाउंटमध्ये सगळ्या नोंदी आहेत. अमुक तारखेला तुझ्यात काय काय आयुष्यात दिवसभर घटना घडणार आहेत त्याचं सगळं लिहून ठेवलेलं आहे. मग ते लिहून ठेवलेलं प्राप्त करायला काय जायचं आहे, आणखी नाही काय प्राप्त करायचं आहे ते समोर आहे ते काम आपलं पोटापुरतं करायचं आहे आणि विषय बंद करायचा आहे. पण तसं झालं नाही. मुख्य गोष्ट आहे विषयासक्तीमध्ये हा जो ज्ञान जे आहे ते अज्ञान लुप्त झालं आणि देहासक्तीमध्ये सुद्धा हे ज्ञान लुप्त झालं. याला कारण आहे इंद्रियाधीन आणि दुर्बल व्यक्तीच्या म्हणजे विषयासक्त जे होते, भोगी जे होते, त्यांच्या हातात ह्या योगाचं साधन गेलंच नाही किंवा त्यांना कळलंच नाही, किंवा त्यांनी मुद्दा म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. जर भोग भोगायचे असतील ना तर हा शास्त्र किंवा ही योग काय कामाचा आहे, कसा उपयोगाला येणार त्यांना. जर भोगावृत्ती वृत्ती जर असेल, नुसती भोग प्रवर्धन वृत्ती असेल तर त्यातून ह्यांना असा योग म्हणजे निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन योगाचा जो विचार आपण करायला लागलोय तोच सांगितला आहे भगवद्गीतेनं. त्याच्याकडे दुर्लक्ष होतं कारण की लोकांच्या हातात पडून हा योग नष्ट झालेला आहे, त्यांनी त्याचा विचार केला नाही. म्हणून दोन कारणं माऊली सांगतात, एक काम आसक्ती आणि एक देहासक्ती. यामध्ये हा योग लुप्त झाला म्हणजे त्याचा विसर पडला. लुप्त झाला शब्दाचा अर्थ विसर पडणं म्हणजे ती वस्तू हरवणे नव्हे, जाणं कुठं नव्हे. हरवणं वेगळं आणि एखादी वस्तू असते त्याचा विसर पडणं वेगळं. विसर म्हणजे आपण ठेवलेली वस्तू असते, एखादी चावी कुठंतरी ठेवलेली असते पण बराच वेळ शोधून शोधून सुद्धा सापडलेली नाही, पण आपल्याला फिक्स माहीत असतं माझ्या ह्याच खोलीमध्ये ती चावी आहे, कारण ती नाहीशी झालेली नाही. तसा हा योग त्याचा पडीला विसरू म्हणलेला आहे. आत्मबोधाचा विसर पडतो, आत्मबोध नष्ट होत नाही, आत्मबोध कुठं जात नाही, तो तिथंच असतो. जरी त्याचं कुणी अनुष्ठान करो नाही तर नाही करो, तो त्याच्यासाठी तिथं असतोच. फक्त अनुष्ठान केल्यासाठी तो प्रकट होतो आणि अनुष्ठान काही करत नाही, साधना काय करत नाही, त्यांच्यासाठी तो लुप्त असतो, म्हणजे दिसेनासा झालेला असतो. म्हणून शब्द वापरलेला आहे, म्हणूनही पडिला विसरू आत्मबोधाचा. आणखीन एक फार सुंदर ओवी 7व्या अध्यायामध्ये माऊलींची आहे बघा, त्याच अर्थाची आहे. आणि फळाची या हवा हृदयी कामा झाला रिगावा, की तयाची या घसनी दिवा ज्ञानाचा गेला. कारण कसं सांगतात माऊली बघा, 7व्या अध्यायामध्ये 139 नंबरची ओवी आहे. आपण आणि पुन्हा त्याच्यावरती चिंतन करू शकता. आणि फळाची या हवा म्हणजे फळासक्ती. फळाची या हवा म्हणजे एवढा हवरटपणा प्रपंचाच्या बद्दलचा आसक्तीचा आहे की त्यामुळं हृदयी कामा झाला रिगावा. हृदयामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये, हृदय शब्दाचा अर्थ हर्ट नव्हे, अंतःकरण मन बुद्धीमध्ये हा काम प्रस्थापित झाला. हृदयी कामा झाला रिगावा. रिगावा म्हणजे त्याचं येणं जाणं सुरू झालं. कशामुळं, जर मागं सांगितले आणि फळाची या हवा, फक्त फळासक्ती, मला हे पाहिजेच, हे मिळालंच पाहिजे, किंवा हे माझ्यासाठी प्रतिकूल आहे, अजिबात माझ्या हात रस्त्यात येता कामा नये, ही सगळी फळासक्तीच आहे. ह्या फळासक्तीमध्ये हृदयी काम झाला रे गावा, तयाची या घसनी दिवा शब्द कसा वापरला आहे बघा. हा ज्ञानाचा दिवा जो आहे ह्या गडबडीमध्ये, घसनी म्हणजे ह्या गडबडीमध्ये फळासक्ती, हृदयामधल्या कामाची आत असणारा चाललेला धुडकोस, या नादामध्ये हा ज्ञानाचा दिवा काय झालेला आहे, घसनी दिवा ज्ञानाचा गेला. ज्ञानाचा दिवा लुप्त झाला, विझला. म्हणजे ज्ञान लुप्त व्हायला कारण काय असेल तर हा हृदयी काम झाला रिगावा. आणि दुसरी गोष्ट फळाची या हवा. दोन कारणं कशी सांगितली ह्या ओवीमध्ये, तशीच ही 20 नंबरच्या ओवीमध्ये सुद्धा माऊलींनी दोन कारणं सांगितलेली आहेत. इथं सुद्धा फळाची या हवा म्हणजे काय, कामी भरू. आणि इथं पुढे म्हणलेलं आहे काम झाला रे गावा कामी भरू.
आणि इथं सुरुवातीला म्हणतात फळाची हवा आहे, इथंही देहासक्ती आणि विषयासक्ती आहे. हे त्यामुळं ज्ञानाचा दिवा असा शब्द वापरला आहे. आणि तिथं शब्द कुठला वापरला? आत्मबोध शब्द वापरला आहे. म्हणजे आत्मबोधाचा विसर पडण्याला कारण फलासक्ती आणि कामासक्ती आहे, असं वर्णन ह्या ओवीमध्ये केलेलं आहे. म्हणून जगाचे ज्ञान हे आपल्या आत्मप्रतीतीला कारणीभूत ठरतं, प्रतिबंध करतं. मला आत्म्याची प्रतीची का येत नाही, तर त्याला कारण आहे जगाच्या ज्ञानाची साठवण माझ्या चित्तामध्ये बसलेली आहे. इतकं चित्तामध्ये मी प्रपंच भरून ठेवलेला आहे की त्या ठिकाणी ज्ञान रुजायला आता जागाच नाही. इतकी गर्दी झालेली आहे प्रपंचाच्या सगळ्या पदार्थांची, माणसांच्या असणाऱ्या संबंधांची, आपल्या असणाऱ्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत, महत्त्वाकांक्षा ज्या आहेत, त्या सगळ्यांचा गट्टा असा त्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये ठेवलेलाच आहे. कुठं ज्ञानानं राहायचं सांगा बघू? ज्ञान राहायला जागा पाहिजे ना. म्हणून जगाचंच ज्ञान माझ्या आत्मप्रतीतीच्या मध्ये अडथळा बनतं. प्रतिबंध कशाचा आहे? खऱ्या ज्ञानाला प्रतिबंध खोट्या ज्ञानाचा आहे. खोटं ज्ञान कोणतं आहे? मिथ्या ज्ञान. ते हे प्रपंचाचं, संसाराचं ज्ञान मिथ्या आहे. आणि मिथ्या ज्ञानाचा रिगावा आपल्या अंतःकरणामध्ये झाल्यामुळं सत्यज्ञान जे आहे ते सत्यज्ञानाला अंतर पडलेलं आहे. सत्यज्ञान दिसेनासं झालेलं आहे. दोरीच दिसली ना, मग दोरीच्या ज्ञानामुळं सापाचं ज्ञान, म्हणजे साप दिसला ना, त्यामुळे सापाच्या ज्ञानामुळं दोरीचं खरंच अस्तित्वाचं ज्ञान लुप्त झालं. आता कशामुळं? कदाचित अंधार म्हणा किंवा काय म्हणा, हा अंधार कसला आहे? विषयासक्तीचा आहे, कामासक्तीचा अंधार आहे. मंद अंधकारामध्ये दोरी पडलेली आहे, पण त्या ठिकाणी साप दिसतो, असं वेदांताचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. दोरीच्या ठिकाणी साप दिसणं हा एक विवर्त मांडलेला आहे, अध्यास आहे. ह्या अध्यास सांगताना कशासाठी सांगितला? प्रपंचासाठी सांगितलेला आहे. वास्तविक आहे दोरी पण दिसतो साप, आहे आत्मस्वरूप पण दिसतो प्रपंच, संसारच दिसतो. कारण जगाबद्दलचं ज्ञान प्रकट रूपानं माझ्याकडं आहे. त्यामुळे जगाचं ज्ञान माझ्या मुख्य ज्ञानासाठी अडथळा बनतं. ही गोष्ट इथं सांगितलेलं आहे. म्हणून सर्पाचं ज्ञान आपण विचार केला, तेच दोरीच्या ज्ञानाला झाकून टाकतं. दोरीचं ज्ञान का होत नाही मला? दोरी असून सुद्धा दोरी का कळत नाही? तर माझ्या डोक्यात सर्प आहे, माझ्या चित्तात प्रपंच आहे. आणि प्रपंचाचं मूळ अज्ञान जे आहे ते अज्ञानच प्रतिबंध करतं ना त्यासाठी. आणि म्हणून त्यासाठी वर्णन केलेलं आहे की हा विवर्त होण्याला कारण हे प्रपंचाचं आत्मज्ञान आहे, अज्ञान आहे, स्वस्वरूपाचं अज्ञान. याला सगळ्याला कारण सांगितलेलं आहे. आणि म्हणून जगताचं ज्ञान सोप्या भाषेत आपण घेऊया. प्रपंचाची सगळी माहिती गोळा केल्यामुळं आत्मज्ञानाबद्दलची माहिती माझ्याकडं काहीही नाही. देवाबद्दल मला काही ठाऊक नाही. कुणाला तरी विचारा. अलीकडच्या MPSCच्या परीक्षेला सुद्धा इंटरव्ह्यू घेतला जातो. दासबोध कुणी लिहिला मुलांना माहिती नाही. जगाचं सगळं ज्ञान माहिती आहे. तेंडुलकरानं कोणत्या वर्षी किती धावा केल्या, कुठं वर्ल्ड कप झाले, वर्ल्ड कपमध्ये कुणाला वर्ल्ड कप त्या काळात मिळाला होता, ह्या सगळ्याची माहिती ह्या मुलांच्याकडे आहे. कोण कोण शास्त्रज्ञ होऊन गेले, त्याने कुठले शोध लावले, हेही माहिती आहे. चंद्रावर परिस्थिती काय आहे, मंगळावर काय आहे, याचं ज्ञान आहे. दासबोध कुणी लिहिला, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली, हे माहिती नाही. हे खरं ज्ञान आहे आणि खरं ज्ञान आहे, पण ते लक्षात आलं नाही. कारण खोट्या ज्ञानाचा भरणा अगोदरच भरून ठेवलेला आहे. कशाला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होईल सांगा बघू? म्हणून जे प्राणी या कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणूनही पडला विसरू. आत्मबोधाचा विसर पडण्याला कारण ह्या दोन गोष्टी आहेत. हे खोटं ज्ञान जमा करण्यामध्ये माझं सगळं व्यर्थ आयुष्य जायला लागलेलं आहे. खोटं ज्ञान जमा करायचं आणि खोट्या ज्ञानाच्या संभ्रमामध्ये आयुष्य कंठित करायचं, स्वप्नात राहायचं. मुळात हे स्वप्न आहे, त्याच्या स्वतःची स्वप्नाने मिक्स करायची आणि त्या स्वप्नात राहायचं, आशेवर जगायचं. त्यासाठी माऊली आणखीन एक 7व्या अध्यायामध्ये तशाच अर्थाची उभी आहे बघा. जे बहुता एका अवांतरू, अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणूनही विसरू आत्मबोधाचा. सेम तशीच उभी आहे बघा. त्याच पद्धतीची 7व्या अध्यायातली उभी आहे. जे बहुता एका अवांतरू, विशेष गोष्ट बघा, अहंकाराचा भूत संचारू. काय संचार झालाय आतमध्ये अहंकार वाढलेला आहे. अहंकाराचा भूत आत आपल्या चित्तामध्ये घुसलेला आहे, अंतःकरणामध्ये आहे. आणि त्यामुळं म्हणून विसरू आत्मबोधाचा. म्हणून काय झालेलं आहे, मी शहाणा, मला कशाची गरज नाही. या आविर्भावात माणसं जगत आहेत. त्यांना वाटते आपल्याकडे असणारे पैसे हेच माझा आधार आहे.
असं काही काही ना वाटत असतं. पण आधार कोण आहे तो बघितला पाहिजे. मूळ ज्याच्या आधारावर आपण जगतो, जन्माला आलो, जगायला लागलोय, पुढे आणि जन्माला येतोय, या सगळ्या सृष्टीचा आधार भगवंत आहे असं केव्हा तरी वाटायला पाहिजे ना. हे कसले आधार म्हणायचे की आत्ता आहेत ती नंतर नाहीत असं तर वाटतं. मुलांचे आधार केवढे वाटतात आपल्याला. एक मुलगा आहे का, दोन मुलं आहेत, अहो दोन मुलं असावेत म्हणजे एकानं नाही बघितलं तर दुसरा बघेल. आता असं काही काही ठिकाणी आहेत, तीन तीन मुलं आहेत, कोणच आई वडिलांच्याकडे लक्ष देत नाहीत. एक उदाहरण आता परवा घडलं ना, हे रवींद्र महाजनींचा मृत्यू कुठं घडलाय ही बातमी वाचल्यानंतर लक्षात येतं. एका वेगळ्या भाड्याच्या खोलीत ते राहत होते आणि ते केवढे मोठे होते. त्यांची मुलं आता कुठल्या कुठल्या लेवलला आहेत त्यांना नावं ठेवणं नाही, पण ह्या आयुष्याचं चक्र हे अशा पद्धतीने चालू आहे. मग आधार कुणाचा शोधायला पाहिजे. खरा आधार जो आहे तो भगवंताचा आहे. एक चारोळी आहे बघा, मी माझ्या संसाराचं चित्र छानपैकी थाटलं होतं. मी माझ्या संसाराचं चित्र छानपैकी थाटलं होतं. माझ्या दोन मुलांनी मला 6-6 महिने वाटून घेतलं होतं. काय म्हणतोय कवी बघा, दोन मुलं आहेत त्यांनी वाटून घेतलंय मला. तू 6 महिने तिकडं राहा, 6 महिने आता चालू आहे. ही चारोळी आता लागू पडते. 6-6 महिने आईवडिलांना इकडं 6 महिने राहा आणि इकडं अमेरिकेत 6 महिने, भारतात 6 महिने किंवा पुण्यात 6 महिने, गावाकडे 6 महिने असं करीत जावा. कारण आम्हाला सगळं पेरत नाही, दोघं जण आहेत, मग एकट्यानंच तुमचा भार का उचलायचा असं म्हणतात मुलं. मग ह्यांना आमचा भार वाटतो ना. मग ज्याच्याशी भार होत नाही, आपण भार झालो नाही त्याचे आभार मानावेत ना. ज्याला मी भार होत नाही त्याचा आभार मानायला पाहिजे ना, वाहनायला पाहिजे. मग आभार मानणं म्हणजे त्याचं नाव घेणं, त्याला सतत आठवणं म्हणजे त्याचा आभार मानणं आहे. रोज आभार मानावं, थँक्यू गॉड म्हणावं. आपण लोकांना, हजार लोकांना थँक्यू म्हणतो, देवाला कधी थँक्यू म्हणत नाही. मला हे शुद्ध पाणी पुरवतोस, शुद्ध हवा देतोस म्हणून मी जगलो. मला हे माझं सगळी सिस्टमातली चालवतोस, माझं रक्ताभिसरण व्यवस्थित आहे म्हणून मी जगलो. माझी किडनी, माझं हृदय, माझी यकृत व्यवस्थित काम करतात तुझ्या कृपेनं देवा म्हणून मी जगलो. थँक्यू देवा. असं कधी म्हणतोय आपण? नाही म्हणत. म्हणायची सवय लागली तर आभारू पडे म्हणतात. काय म्हणतात, एक ओवी आहे ती माऊलींची ओवी आहे की असं ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. असं काम कर्मयोग करा की जगन्नाथाला, जगन्नाथ सुद्धा आपला ऋणी व्हावा. इतकं काम करता आलं पाहिजे. जे बहुता आहे का वांतरू म्हणून माऊली ओवी देतात. अहंकाराचा भूत संचार झाला मनोनी विसरू आत्मबोधाचा. एवढा आत्मबोधाचा विसर पडण्यापाठी मग माझी अहमवृत्ती, अहंकार जो आहे तो अहंकार जागृत झाल्यामुळं आणि म्हणून विषयांचं महत्त्व जास्त वाटायला लागलं. इथं तेच आहे, विषयासक्तीच सांगितलेली आहे. विषय फार महत्त्वाचे. मुख्य गोष्ट काय, विषय, त्यानंतर मग दुसरं. अगोदर पोटापाण्याचं काय झालं का, त्यानंतर मग देवपूजा. असा जो क्रम आपला आहे ना तो क्रम बदलावा लागेल. त्यासाठी दृष्टी सुधारावी लागेल. दृष्टी सुधारणा करणं म्हणजे परमार्थ आणि प्रपंच करणं आहे. दृष्टी तीच असते, फक्त ती दृष्टी प्रापंचिक आहे की पारमार्थिक आहे याचा फक्त विचार करावा लागतो. दृष्टी जर पारमार्थिक असेल ना तर सगळ्या ठिकाणी आनंदाचा अनुभव यावा लागेल. पण जर प्रापंचिक ठेवली तर आसक्तीच वाढत राहील, आपल्यातला कमीपणा दिसायला लागेल. बघा सगळीकडे बघितलं, माझ्याकडे हे नाही केव्हा कळतंय, दृष्टीनं बघितल्यानंतर. आता ते नाही, ते वस्तूनं आकर्षित मला केलं नाही तर आतल्या कामानं ते वस्तूला आकर्षित केलेलं असतं. आपण म्हणतोय त्या वस्तू मला आकर्षित करायला लागली, अजिबात नाही. आत असलेली कामनी वृत्ती जी आहे, माझ्या इच्छा ज्या आहेत त्या वस्तूकडे जातात आणि त्या म्हणतात ही वस्तू तुला उपयोगाची आहे, हवी आहे असं ते मन म्हणायला लागतं. यामुळं होतंय का, तर आतमध्ये असणाऱ्या सगळ्या ज्या मुख्य ज्ञानापर्यंत आपण पोचत नाही. मध्ये हे अडथळा सांगितलं ना, इंद्रियाभ्य परामना म्हणे सगळं वर्णन केलंय. मागचा शेवटचा श्लोक आपण 3ऱ्या अध्यायात बघितला. इंद्रियांच्या पलीकडे मन, मनाच्या पलीकडे बुद्धी, बुद्धीच्या पलीकडे तो राहतो. आता केवढा प्रवास करायला लागतोय बघा. आपण इंद्रियांच्याच आत्ता ह्याच्यामध्ये अडकलेलो आहे. ह्याला काय लागते, त्याला काय लागते, दुखतंय काय, खुपतंय काय, यामध्येच आहे. भूक लागली काय, भूक लागाय नाही काय, पोटात बळबळायला लागले काय, तोंडाची चव गेली आहे काय, ऐकू काय येतंय. इंद्रियांच्याच ठिकाणी आपण जगतोय, राहतोय. जोपर्यंत इंद्रियात राहतोय ना तोपर्यंत मनात प्रवेश नाही. मग मन म्हणते इकडं जा, तिकडं जा, हे कर, ते कर. इंद्रियातून बाहेर पडला आणि मनात गेला. आता मनातून बाहेर पडून बुद्धीत गेला, बुद्धीतून बाहेर पडून मग परमात्म्यात मध्ये स्थित व्हायचा आहे. प्रवास मोठा आहे पण कठीण नाही. ही गोष्ट मात्र शास्त्र आवर्जून सांगतं. पण विषयाला किती महत्त्व द्यायचं याचा विचार करावा. माऊलींची ओवी आहे,
विषय विषाचा परिपाडू, विषासारखे आहेत ते, विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कडवट असणारा प्रापंचिक सगळे विषय गोड वाटायला लागतात आणि गोड असणारं भगवंताचं नाम कडू वाटायला लागतं, घेऊच वाटत नाही. कडू लागते म्हणजे काय, घेऊच वाटत नाही. दुसरं बोलायला सांगा तासभर, गप्पा मारत तासभर बसतील. भगवंताचं नाव घ्यायला 15 मिनिटं ती ठरलेली आहेत माझी. मी सकाळी 8 ते 8:15 घेतोय, झालं. आणि मग नंतर 8:15 पासून दिवसभर बोलतोय. मात्र काय काय प्रपंचाचं, त्याला काय ऊस काय रस काहीच नसतोय. काय बोलल्यामुळे काय फायदा झालेला असतो, काहीच नसतो. पण ज्याच्यामुळं फायदा होतो ते करायचं नाही. विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. उलट सगळं जीवाचं असल्यामुळं प्राणी या कामी भरू, म्हणून आत्मबोधाचा विसर पडलेला आहे. आत्मबोधाचा विसर पडण्याची कारणं हे 2-3 कारणं माऊली सांगतात. आणि त्या कारणाचा विचार जर आपण करायला लागलो तर निश्चितपणे आपण कुठं आहोत हेही कळेल. मला का आत्मबोध झाला नाही असा विचार केला पाहिजे. माऊलीने ओविलेली माझ्यासाठी दिलेली आहे असा विचार करता आला पाहिजे. आणि जेव्हा असा आपण विचार करू तेव्हा कळायला लागेल की आपण आत्मबोधापासून का दुरावलेलो आहोत. चिंतन करायला पाहिजे. यासाठी आपण का बाजूला पडलो, मला हा आजार का झाला याचं चिंतन कधी करत बसू नये. मला मुक्ती प्राप्त का होऊ नये आली आणि त्यात अडथळे कुठले आहेत याचा विचार करावा, याचं चिंतन करावं असं शास्त्र सांगतं. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.